राज ठाकरे बोलले तर त्याचा एक मुद्दा होतो. म्हणजे कसं आहे की महाराष्ट्रीयन माणसाच्या मनामध्ये स्वतःच्या अस्मितेबद्दलच्या ज्या काही भावना आहेत किंवा मराठीबद्दलच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना ते जेव्हा बोलतात तेव्हा त्या देशापर्यंत पोहोचतात किंवा लोकांना रागही येत असेल, त्याचा विरोधही होत असेल, त्याच्या बाजूनेही लोक बोलत असतील, पण ते पोचतं लोकांपर्यंत. हे सामर्थ्य महाराष्ट्रात फार कमी लोकांमध्ये. इव्हन शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत. 60 वर्षाची त्यांची काय, माझी अनेक मतभेद आहेत, मुद्दा वेगळा, पण तरी सुद्धा ते बोलले म्हणून ते देशभर पोहोचून त्याच्यावर उहापोह झाला, त्याला कडाक्याचा विरोध झाला, कडाक्याचा पाठिंबा मिळाला, असं काही होत नाही. याउलट राज ठाकरे बोलले तर त्याचा एक विषय, त्याचा एक मुद्दा होतो आणि त्या मुद्द्याभोवती सगळं फिरत राहतं बराच काळ. हे तर बीजेपीला पण सत्ता असून शक्य होत नाही बऱ्याचदा. तर मला हे गमतीशीर वाटतं आणि एक महत्वाचं वाटतं. त्यामुळे ते आपला आवाज आहेत, म्हणजे आपलं मत व्यक्त करतात, महाराष्ट्राचं मत व्यक्त करतात किंवा नाही यापेक्षा ते जे मत व्यक्त करतात ते महाराष्ट्राचं मत आहे असं लोकांना वाटतं.